सर्व विद्यार्थी मित्रांना नमस्कार. महाराष्ट्र सेट परीक्षा पेपर क्रमांक 1 8वा युनिट ICT मधील एक कन्सेप्ट आहे डिजिटल इनिशिएटिव्ह इन हायर एज्युकेशन. त्याच्या अंतर्गत असलेला हा एक डिजिटल इनिशिएटिव्ह आहे. NAD नॅड म्हणजे काय, नॅडचा फुल फॉर्म काय, नॅडचा उद्घाटन कोणी केला, नॅडचा हेड ऑफिस कुठे आहे, नॅड कोणत्या वर्षी स्थापन झाली, नॅडचा उद्देश काय आहे. फक्त 4 पॉईंट्स व्यवस्थित लक्षात ठेवा. नॅड NAD नॅड नॅशनल अकॅडमिक डिपॉझिटरी. नॅशनल अकॅडमिक डिपॉझिटरी म्हणजे काय? नॅशनल अकॅडमिक डिपॉझिटरी राष्ट्रीय शैक्षणिक डिपॉझिट. जसं आपण पैसा बँकमध्ये ठेवतो तसं आपण परीक्षा पास झाल्यानंतर आपल्याला जे प्रमाणपत्र मिळतात ते प्रमाणपत्र ह्या डिजिटल लॉकरमध्ये, ह्या ऑनलाईन स्टोअरमध्ये, ह्या ऑनलाईन लॉकरमध्ये ठेवता येतात. तिथं उपलब्ध आहे नॅशनल अकॅडमिक डिपॉझिटरी. ह्याचं हेड ऑफिस कुठे आहे तर दिल्ली येथे आहे. नॅशनल अकॅडमिक डिपॉझिटरी. UGC युनिव्हर्सिटी ग्रँट कमिशन यांनी NADचा इम्प्लिमेंट केलेले आहे. NAD जे सेल आहे, जे विभाग आहे ते UGC अंतर्गत काम करीत आहे. ह्याचं उद्घाटन 9 जुलै 2017 रोजी झालेलं आहे. लक्षात ठेवा पूर्णपणे. आणि ह्याचं काय उद्देश आहे माहिती आहे? ऑनलाईन स्टोअर हाऊस ऑफ अकॅडमिक अवॉर्ड्स सर्वच्या सर्व ह्या ऑनलाईन स्टोअरमध्ये उपलब्ध आहे. कॉलेज असू द्या, बोर्ड असू द्या, विद्यापीठ असू द्या, किंवा एखाद्या एक्झाम पास झाल्यानंतर त्या एक्झामची सर्टिफिकेट आपल्याला इथं ह्या ऑनलाईन डिपॉझिटरीमध्ये उपलब्ध आहे. समजा तुम्ही शिवाजी विद्यापीठ कोल्हापूरमधून तुम्ही परीक्षा पासआउट झाला तर तिथला जो प्रमाणपत्र आहे तो प्रमाणपत्र तुम्हाला ह्या डिपॉझिटरीमध्ये सुद्धा उपलब्ध आहे. विद्यापीठाने त्यांना पाठवून देतात सॉफ्ट कॉपी. तुम्ही CTET परीक्षा पास झालात, किंवा तुम्ही TET परीक्षा पास झालात, किंवा तुम्ही नेट एक्झाम परीक्षा पास झालात तर त्याचं प्रमाणपत्र इथंही मिळतात. तर तुम्ही 12वी परीक्षा पास झालात ते आता पुणे बोर्डातून तुम्ही 10वी पासआउट झाला तर तेही सर्टिफिकेट इथं उपलब्ध आहे. 12वी परीक्षा पास झाला तर इथं उपलब्ध आहे. आपल्या महाराष्ट्रात जेवढे काय बोर्ड्स आहे सगळं, स्टेट बोर्ड असू द्या, CBSE असू द्या, प्रत्येक अकॅडमिक परीक्षांचा जो प्रमाणपत्र आहे हे ह्यात उपलब्ध आहे. म्हणून ह्याला नॅशनल अकॅडमिक डिपॉझिटरी असे म्हणतात. काय होतो, आता आपण डुप्लिकेट सर्टिफिकेट एकमेकांना देतो. काही लोक बघा डुप्लिकेट सर्टिफिकेट काढतात. परवा पेपरला आम्ही वाचलो, नेटचं सर्टिफिकेट डुप्लिकेट आहे म्हणून त्यांच्याकडे, आणि त्यांनी विद्यापीठात काम करतात म्हणून. लोकमत पेपरला बातमी आलो. मी म्हटलं बोंबलो कसं काय हो, असं का? म्हणजे सर्टिफिकेट डुप्लिकेट करणारी लोक समाजात आहे. मग ते डुप्लिकेट तुम्हाला ऑथेंटिक चेकिंग करायचे असेल तर स्कॅन करा आणि इथं ह्या डिपॉझिटरीमध्ये तुम्हाला उपलब्ध होतील. ओके, त्याला नॅशनल अकॅडमिक डिपॉझिटरी. अकॅडमिकच्या सर्व अवॉर्ड सर्टिफिकेट इथं उपलब्ध आहे. थँक्यू सो मच. नमस्कार.